देवयानी प्लीज आमचा फोन उचल प्लीज. हिचा प्रॉब्लेम काय? फोन का उचलत नाही? लवकरच विक्रमादित्यांचा नंबरही तू मोबाईल लिस्टवरून डिलीट करशील याची आम्हाला खात्री आहे. देवयानी, मोठी रक्कम आहे तुमच्यासाठी, तेव्हा जरा सांभाळून जा. साईमा, देवयानी इथे कशासाठी आल्या होत्या? प्रियदर्शनी, खंडूला सांगा आमच्यासाठी कॉफी पाठवा. हॅलो, अभिलाषा देशमुख बोलते. आपण कोण? विक्रमादित्य बोलतोय. विक्रमादित्य, कसे आहात तुम्ही? कुठून बोलताय? देवयानी घरी आहे, मग ती आली की आम्हाला फोन करायला सांगा. विक्रमादित्य, मी मग तुम्ही आम्हाला आमचा मुलगा परत द्यायचा. प्रियदर्शनीने तुम्हाला कंगन दिले म्हणजे तुम्ही राजशिर्क्यांच्या कुलवधू झालात? तुमची लायकी तरी आहे का त्यांच्यावर प्रेम करायची? एन्जिओप्लास्टी करावी लागली तर तिला 1 ते 1.5 लाख रुपये खर्च, बायपास करावी लागली तर 4 ते 5 लाख रुपये खर्च. ज्यूस. साईमांनी विक्रम भाऊजी आणि देवयानीच्या नात्याला परवानगी दिली नाही? म्हणजे साईमांनी देवयानीला इकडे बोलावलं होतं म्हणून विचारलं आम्ही. मला देवयानीची एवढी काळजी वाटते? वाटते. सध्या ती ज्या मनस्थितीतनं जाते त्याची कल्पना आहे आम्हाला. तुमच्या बोलण्याचा रोख आमच्या लक्षात येतोय, पण आम्हाला वाटतं देवयानीला जेवढी मदतीची गरज आहे त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला सल्ल्याची गरज आहे. आमचं बोलणं ऐका, या विषयात अजून लक्ष घालू नका, त्यातच तुमचं भलं आहे. विक्रम भाऊजींची ही काळजी वाटते आम्हाला म्हणून बोललो आम्ही.
त्यांची काळजी घ्यायला साईमा समर्थ आहेत. राहिला प्रश्न देवयानीचा, त्यांची काळजी कुणी घ्यायची का नाही हे आम्ही ठरवू. तुम्हाला त्यात लक्ष घालायची गरज नाही. काका काका हे घे पैसे. एवढे पैसे कुठून आणलेस देव तू? सांगते नंतर. तू जाऊन हे डिपॉझिट कर ना आधी. देऊ पण काका प्लीज लवकर डिपॉझिट कर ना. देऊ काय झालं ग? रडतेस काय अशी? काय नाही आई, असंच. तुला असं झोपलेलं पाहिलं नाहीये ना कधी, म्हणून. लवकर बरी हो ना. देऊ साक्षी कुठे आहे ग? कशी आहे ती? साक्षी बरी आहे, तू नको काळजी करूस. पण मग मी आलेच. हॅलो, प्रियदर्शिनी बोलते. हां बोला वहिनी. तुम्ही कसा काय फोन केलात? तुझी आई कशी आहे देऊ? आणि साक्षीच्या केसच्या संदर्भात काही कळलं? नाही, प्रयत्न चालू आहे, बघूया. आई पण बरी आहे. ऑपरेशन करायला सांगितलंय डॉक्टरांनी. काळजी नको करूस हा. देवदयानं सगळं व्यवस्थित होईल. देऊ तुला एक विचारायचं होतं. नाही म्हणजे तू साईमाना आणि यांना भेटायला आली होतीस तेव्हा काय बोलणं झालं तुमच्या? आम्हाला सांगण्यासारखं नाहीये का देवयानी? नाही वहिनी, तसं काही खास नाही. लपवतेस ना आमच्यापासनं? का देवयानी? तुमच्यात नक्कीच काहीतरी बोलणं झालंय, पण तू आम्हाला सांगत नाहीयेस का ते माहित नाही आम्हाला. तुमच्यापासून मी काही लपवीन का? तुला एवढंच सांगायचंय की ज्या दिवशी आम्हाला तुझ्याबद्दल आणि विक्रम भाऊजींबद्दल कळलं ना देऊ, त्या दिवशी आम्हाला अतिशय आनंद झाला होता. कारण तू आम्हाला मनापासून आवडतेस आणि म्हणूनच तुझी काळजी वाटते देऊ. जर तुझ्यावर कोणी कुठलाही दबाव टाकत असेल किंवा तू कुठल्या प्रॉब्लेममध्ये असशील तर प्लीज निसंकोचपणे आम्हाला सांग. आपण यातनंही काही मार्ग काढू. देवयानी तू ऐकतेस ना? नाही वहिनी, खरंच काहीच नाहीये. इनफॅक्ट साईमांनी आणि रणवीर राजांनी आईच्या ऑपरेशनसाठी आणि साक्षीला सोडवण्यासाठी मदत करण्याचीही तयारी दाखवली. तुम्ही कुठलीही शंका मनात आणू नका. आणि वहिनी प्लीज विक्रमला ह्यातलं काही सांगू नका. तो ना काम सोडून इथे येईल आणि त्रास होईल त्याला. प्लीज. ठीक आहे, तू स्वतःची काळजी घे, तुझ्या आईची काळजी घे. आणि हे बघ देवयानी, कुठल्याही दबावाला बळी पडू नकोस. आमची मदत लागली तर प्लीज आम्हाला सांग, आम्ही तुला नक्की मदत करू.
फोन ठेवते हा. हे नसते उद्योग करायला सांगितलंय कोणी तुम्हाला? आम्ही तुम्हाला काही सांगितलं नाही म्हणून त्या देवयानीला फोन केला तुम्ही? नेहमी आम्हाला कमीपणा येईल असं वागायचं. आम्हाला जे आवडत नाही तेच करायचं. आधी स्वतःचे प्रॉब्लेम निस्तरा, मग दुसऱ्याच्या बाबतीत नाखुपसा. देवयानी कोणी परखी आहे का हो आपल्याला? विक्रम भाऊजींचं प्रेम आहे तिच्यावर आणि तिचं सुद्धा मनापासून प्रेम आहे भाऊजींवर. सगळं ठाऊक आहे तुम्हाला. पण तुम्ही आणि साईमा त्या दोघांना कधीही एकत्र जगू देणार नाही. काहीही करून तुम्ही त्यांना वेगळं कराल, कारण मुळातच तुम्हाला त्यांचं प्रेम मान्य नाहीये. पण आम्हाला नाही ते सहन होणार. एकमेकांवर निस्सीम प्रेम करणाऱ्या दोघांना असं वेगळं होताना आम्ही नाही पाहू शकत. म्हणून आम्ही फोन केला होता देवयानीला. यात तुमचा संबंध येतोच कुठे? कोण तुम्ही आणि कुठल्या अधिकाराने हे सगळं बोलताय? आधी तर आता बघते त्यांना काय करायचं ते. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं आम्ही आणि साईमा आहोत त्यांची काळजी घ्यायला. तुम्हाला जास्ती डोकं चालवायची गरज नाही. विक्रम भाऊजींच्या सुखाचा विचार मनात येतो म्हणून बोललो आम्ही. त्याची काही गरज नाही. जी गोष्ट आम्हाला आवडत नाही ती होत नाही, किंबहुना आम्ही ती होऊच देत नाही. तुमच्या आवडीनिवडीचा इकडे प्रश्न येत नाही. ही गोष्ट आम्ही आधीही तुम्हाला सांगितली होती, आता पुन्हा सांगतो. मकरन, तू तरी सांग रे, साक्षी कुठे आहे? वहिनी आई सांगितलं ना, साक्षी सुखरूप आहे, तू नको काळजी करूस. अगं पण मग ती भेटायला काही येत नाही मला. वहिनी ती तुला भेटायला आली होती. काय आली होती? भेटली का नाही मला? अगं औषधांची ग्लानी होती ना, तुझा जरा डोळा लागला होता. अगं पण मग मला हाक नाही का मारायची? थांबायचं ना जरा तिने. हो, चुकलंच तिचं. सांगेन मी तिला. काका, तू पैसे जमा केलेस? हो. अरे पण तुम्ही मला सगळे नीट सांगत का नाही? किती मोठे मोठ्याने बोलताय. चला तुम्ही बाहेर थांबा. तुम्ही पण किती मोठ्याने बोलताय. देऊ, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. हे एवढे पैसे कुठून आणलेस? साईमानने मदत केली. खरंच? किती मोठी माणसं आहेत नाही देव? आपण यांचे उपकार कसे फेडणार आहोत? काका मी आलेच. बोल विक्रम. देवयानी, तू फोन का घेत नव्हतीस आमचा? हॅलो देवयानी, तू आमचा फोन का घेत नव्हतीस? आणि तुला आम्ही SMS पाठवले त्याचे काही उत्तर नाही. तू परत रिटर्न कॉलही केला नाहीस. काय झालं? काही नाही. बिझी होतीस का? इसी नाही. देवयानी, देवयानी काय झालंय? काय प्रॉब्लेम आहे सांग. हे बघ, तू जर फोन घेतला नाहीस किंवा तुझा फोन आला नाही ना, तर
तुझ्याविषयी वाटणाऱ्या काळजीने आम्ही इकडे खरंच खूप हैराण होतो. सांग ना, काय झालं? तुला आमची आठवण येत नाही का? येते ना. येते तर मग फोन का नाही केलास? विक्रम, मी नंतर फोन करते. ऐक. ओके. हे बघा, उगीच चुकीचं पाऊल उचलून आमच्या इब्रतीला धक्का पोचेल असं करू नका. लवकरच निवडणुकीची धामधूम सुरू होईल. आमच्याच मतदारसंघात आमची बदनामी व्हायला नको. उद्या भेटतो तेव्हा बोलू. रणवीरराजे, विक्रमादित्यांशी काही बोलणं झालंय का तुमचं? नाही, आम्ही त्यांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यांचा फोन बंद होता. आता फोन लागला तर विचारा त्यांना कधी येणार आहेत ते. मागच्या वेळी त्या कोल्हापूरच्या मंडळींसमोर आम्हाला बेइज्जत व्हावं लागलं. आयत्या वेळेला फोन करून त्यांना कळवावं लागलं की प्रोग्राम कॅन्सल झालाय म्हणून. पण यावेळी असं होणार नाहीये. अहो, ती मंडळी सारखी विचारतात कधी यायचं म्हणून. त्यांना काहीतरी कळवायला हवं ना. इतके हवालदिल आम्ही कुणासमोरही कधी झालो नव्हतो. लवकरात लवकर काय ते त्यांना कळवायला हवंय. साईमा, यावेळेस तुम्ही अगदी योग्य खेळ खेळलात. फासे अगदी अचूक पडलेत. देवयानीला आदित्यराजेंपासून दूर करण्यात आपण पूर्णपणे यशस्वी ठरलो आणि हे तिने मान्य केलंय. तेव्हा आता प्रत्येक पाऊल सावधपणे आणि विचारपूर्वक उचलायला हवा. इतक्यात तरी त्या मंडळींना इकडे बोलवू नका. म्हणजे रणवीरराजे, तुम्हाला नक्की काय म्हणायचं ते समजलो नाही आम्ही. विक्रमादित्य परत आल्यावर देवयानी स्वतःच त्यांना नकार देतील आणि आपलं अर्ध काम होईल. कालांतराने विक्रमादित्य त्यांना विसरूनही जातील. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. म्हणजे विक्रमादित्य त्या कोल्हापूरच्या मुलीशी स्वतःहूनच लग्न करतील. म्हणून सांगतो, कुठलाही निर्णय घाईघाईने घेऊ नका. सगळं काही आपल्या मनाप्रमाणे होईल. तुम्ही असं म्हणत असाल ना तर आम्ही तसं कळवतो त्यांना. पण तुमच्या लग्नाबद्दल काय? तुम्ही लग्नाचा निर्णय घेताय ना? काय विचारतोय आम्ही तुम्हाला रणवीरराजे? तुम्ही असे गप्प का? अहो, गप्प राहून असे प्रश्न सुटणार नाही आहेत. तुम्हाला काहीतरी विचार करायलाच हवाय. आम्हाला एक कळत नाही की तुम्ही लग्नाचा विषय का टाळताय? प्रियदर्शनीसाठी का? रणवीरराजे, तसं असेल तर आम्हाला सांगा ना. आम्ही बोलू त्यांच्याशी. हे बघा, आता त्यांचा विचार करण्यापेक्षा आपल्या घराण्याला वारस कसा मिळेल याचा विचार करायला हवाय. आता तरी आम्ही या गोष्टीचा विचार करू शकत नाही. का? साईमा, आम्ही इलेक्शनला उभे आहोत. दुसऱ्या लग्नामुळे जनमानसातली आमची प्रतिमा डागाळेल. विरोधी पक्ष या गोष्टीचं भांडवल करतील. पहिली बायको जिवंत असताना दुसरं लग्न केलं म्हणून या गोष्टीचा बाऊ करतील. तेव्हा सध्या तरी हा विषय नको. रणवीरराजे, का सांगत नाही खरं कारण लग्न न करण्याचं?